नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आज पार्ट 9 पाहणार आहोत. करूया सुरुवात. प्रश्न नंबर 611. सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न 712. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस. प्रश्न 713. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? लोकमान्य टिळक. प्रश्न 714. कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी क्राऊनकडे गेला? भारत सरकार अधिनियम 1858. प्रश्न 715. मोर्ले मेंटो सुधारणा कायदा कधी झाला? 1909. प्रश्न 716. मोंटेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधी झाला? 1919. प्रश्न 717. पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड आयर्विन. प्रश्न 718. महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? सविनय कायदेभंग. प्रश्न 719. पॉवर्टी अँड अर्न ब्रिटिश रूल इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? दादाभाई नौरोजी. प्रश्न 720. पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? 26 जानेवारी 1930. प्रश्न 721. घटनांचा योग्य क्रम लावा. सायमन कमिशन, नंतर पहिली गोलमेज परिषद, नंतर गांधी आयर्विन करार व नंतर कॅबिनेट मिशन. प्रश्न 722. शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम. चंद्रगुप्त मौर्य, नंतर सम्राट अशोक, नंतर चंद्रगुप्त विक्रमादित्य व नंतर हर्षवर्धन. प्रश्न 723. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही. प्रश्न 724. कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? 22 जुलै 1947. प्रश्न 725. राज्य पुनर्रचना आयोगाचे 1953 सालीचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली. प्रश्न 726. मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात प्रकरणात केला आहे? 3ऱ्या. प्रश्न 727. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25. प्रश्न 728. कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? सुवर्णसिंह समिती. प्रश्न 729. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींचे अध्यादेशाशी संबंधित आहे? कलम 123. कलम 61. राष्ट्रपती महाभियोग. कलम 72. राष्ट्रपतींच्या दयेचा अधिकार. कलम 69. उपराष्ट्रपतींची शपथ. प्रश्न 730. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? 22. प्रश्न 731. केंद्र व राज्य यांच्यामधील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या भागात तरतूद आहे? भाग 11. प्रश्न 732. जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर. प्रश्न 733. हबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? श्रीलंका. प्रश्न 734. सुजय कशाशी संबंधित आहे? ऑफ शोअर पेट्रोलिंग व्हेसल. प्रश्न 735. भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र कोठे आहे? राजमहिंद्री, आंध्र प्रदेश. प्रश्न 736. शून्य गटातील वायू कोणता? हेलियम. प्रश्न 737. फॉर्म्युला 1चा प्रसिद्ध खेळाडू कोण? मायकेल शूमाकर. प्रश्न 738. भारतीय वायुसेना दिन 15 जानेवारी. प्रश्न 739. कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? पारा. प्रश्न 740. अंकिला गुंड खेळाडू कोणत्या खेळासंबंधी आहे? कुस्ती. प्रश्न नंबर 741. 2018चा पुरुष हॉकी विश्वचषक विजेता देश कोणता? बेल्जियम. प्रश्न 742. बारडोली सत्याग्रह कोणी केला? सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 743. मानदेशी माणूस पुस्तक कोणाचे आहे? व्यंकटेश माडगुळकर. प्रश्न 744. जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन. प्रश्न 745. ग्रँड स्लॅम शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लॉन टेनिस. प्रश्न 746. रौलट कायद्यानंतर कोणती घटना घडली? जालियनवाला बाग हत्याकांड. प्रश्न 747. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय? विश्वास, एकता, बलिदान. प्रश्न 748. महाराष्ट्रात मॅंगनीज साठा नागपूर व भंडारा. प्रश्न 749. देवभूमी कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. प्रश्न 750. संगणक हे काय आहे? इलेक्ट्रॉनिक साधन. प्रश्न 751. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय? 180 अंश रेखावृत्त. प्रश्न 752. सिंधू संस्कृती ही शहरी होती. प्रश्न 753. शीख धर्माचे 10वे गुरु कोण? गुरु गोविंद सिंह. प्रश्न 754. अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख कोण होता? तोरडमल.
प्रश्न 755. सती प्रतिबंधक कायदा कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रश्न 756. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण? महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 758. मिठागरांचा जिल्हा कोणता? रायगड. प्रश्न 759. मॅकमोहन रेषा भारत चीन. प्रश्न 760. साखरेचे कोठार क्युबा. प्रश्न 761. भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 26 जानेवारी 1950. प्रश्न 762. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 763. नगरपाल पद कोठे आहे? मुंबई व कोलकाता. प्रश्न 764. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी. प्रश्न 765. शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? हॉलमार्क. प्रश्न 766. कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? चंद्रपूर. प्रश्न 767. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण? श्री रविशंकर. प्रश्न 768. भारताने तयार केलेली लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते? तेजस. प्रश्न 769. गोसीखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? वैनगंगा. प्रश्न 770. GST मध्ये यस म्हणजे काय? सेवा, सर्व्हिस. प्रश्न 771. महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कोठे आहे? सातारा. प्रश्न 772. भारतामध्ये कोणते मूलभूत हक्कांचे पालक असतात? सर्वोच्च न्यायालय. भारतामध्ये कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात? सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 773. महाराष्ट्र पोलीस दलाचे मासिक कोणते? दक्षता. प्रश्न 774. वन माती संस्था कोठे आहे? नागपूर. प्रश्न 775. प्रश्न 774. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? राज्यसभा. प्रश्न 775. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? 2005 साली. प्रश्न 776. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला व कोठे लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगरमधील भुईकोट किल्ल्यात लिहिला. प्रश्न 778. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? नाथसागर. संभाजीनगर जिल्ह्यात आहे. प्रश्न 779. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? कर्नाटक. प्रश्न नंबर 780. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान. प्रश्न 781. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली? मुंबई ते ठाणे. प्रश्न 782. कोणार्क सूर्यमंदिर कोठे आहे? ओडिसा. प्रश्न 783. ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकडोजी महाराज. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळक. गीताई हा ग्रंथ विनोबा भावे. ग्रामरचना लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गीताबोध महात्मा गांधी. ग्राम स्वराज्य अरविंद केजरीवाल. प्रश्न नंबर 784. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? संजय वर्मा. 2024 या वर्षी. प्रश्न 785. भारताचे नवीन संरक्षण सचिव कोण? राजेश कुमार सिंह. 2024. प्रश्न 786. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? रामटेक. प्रश्न 787. भारत छोडो नारा कधी दिला? 1942. प्रश्न 788. भारताच्या मध्यातून काय जाते? कर्कवृत्त. प्रश्न 789. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. प्रश्न 790. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर, गुजरात येथे. प्रश्न 791. मिहान प्रकल्प कोठे आहे? नागपूर. प्रश्न 792. भारताचे मिसाईल मॅन कोण? APJ अब्दुल कलाम. प्रश्न 793. दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे? चित्रपट पुरस्काराशी. सुरुवात 1985. प्रश्न 794. सेवाग्राम आश्रम कोठे आहे? वर्धा. प्रश्न 795. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? राज्याचे राज्यपाल. प्रश्न 796. जाकीर हुसेन प्रसिद्ध तबलावादक. प्रश्न 797. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर 701 किलोमीटर व 10 जिल्ह्यातून जातो. प्रश्न 798. MS-37 RTO क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे? नागपूर. प्रश्न 799. कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? काटोल. प्रश्न नंबर 800. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.